मोठी बातमी येते। वसई पूर्व इथल्या नायगाव परिसरातील प्लायवूड कंपनीला भीषण आग लागली। आज सकाळी 6च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली। एमआरपी इंडस्ट्रियल इस्टेट नावानं नायगाव पूर्व इथली ही कंपनी आहे आणि या कंपनीला आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी मुख्य अग्निशमन केंद्र आचोळे इथल्या वॉटर टेंडर आणि ब्राउझर अशा 2 गाड्यांसोबतच घटनास्थळी पोहोचून पुलिंगचं काम सुरू आहे। आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सकाळी 6च्या सुमारास आगीची घटना वसई इथे घडली आहे। एमआरपी इंडस्ट्रियल इस्टेट असं या कंपनीचं नाव आहे। नायगाव पूर्व या ठिकाणी असलेली ही कंपनी प्लायवूड कंपनी आहे। वसई पूर्व इथल्या नायगाव परिसरातील प्लायवूड कंपनीला भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी 6च्या सुमारास घडली आहे। आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्या सोबत आहेत। अधिक माहिती घेऊयात। विजय, कंपनी कसली आणि आग कशामुळे लागली काही कळलं का? आत्ताची स्थिती काय? नायगावच्या पूर्वेकडील एमआरपी इंडस्ट्रियल इस्टेट बापाणे नायगाव येथील ही कंपनी आहे। ही प्लायवूडची कंपनी आहे। या ठिकाणी प्लायवूडच्या वस्तूपासून ह्या वस्तू बनवल्या जातात आणि ह्या ठिकाणी अचानक ही आग लागलेली आहे। ही आग नेमकी कशाने लागली हे समजू शकले नाही। शॉर्ट सर्किटने लागणी असल्याची शक्यता वर्तवण्यात येते, परंतु त्या अशा ह्या घटनेला दुजोरा दिलेला नाही। अग्निशमन दलाचे जवान सकाळी 6च्या सुमारास ही आग लागलेली होती। या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण सध्या मिळवलेलं आहे। सध्या कुलिंगचं काम सुरू आहे। या आगीची कारण हे जे अग्निशमन दलाचे जवान ते शोधत आहेत। या ठिकाणी पोलीस सुद्धा तैनात आहेत आणि ही या इंडस्ट्रियल एरिया जो आहे हा संपूर्ण हा अनधिकृतपणे बांधण्यात आलेला आहे असं सुद्धा सांगितलं जात आहे। नायगाव परिसरात मोठ्या प्रमाणात असे इंडस्ट्रीचे गाळे बांधले जातात, परंतु सुरक्षेच्या ज्या उपकरणं असायला पाहिजे ती या ठिकाणी नव्हती असंही सांगितलं जात आहे। या सर्वाची चौकशी व्हायला पाहिजे। अग्निशमन दलाने या ठिकाणी आता सध्या कुलिंगचं काम सुरू केलेलं आहे। धन्यवाद विजय या सगळ्या माहितीसाठी।